मित्रांनो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर या गावात, जे माळशेज घाट संपल्यानंतर माळशेज घाटाच्या लगतच हे गाव आहे। या गावामध्ये एक सुंदर असं 12व्या शतकातलं नागेश्वर महादेव मंदिर आहे, जे आपण आता पाहणार आहे। आणि इथूनच तुम्ही जवळच हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी रस्ता आहे, ह्याच गावातून तो रस्ता जातो। तर ते आपण नागेश्वर मंदिर पाहणार आहे, त्या नागेश्वर मंदिराची रचना व इतिहास पाहणार आहे। तर चला मित्रांनो, माझ्यासोबत आपण ते पाहूया। पहा मित्रांनो, हे नागेश्वर महादेव मंदिर हे आपण जवळून पाहूया। इथे नंदीची मूर्ती पाहू शकता तुम्ही। या बाजूला दगडामध्ये गणपतीची मूर्ती आहे। मंदिराच्या दोन्ही साईडला विरगळीत पाहू शकता तुम्ही, या विरगळीत गोरक्षक पद्धतीच्या विरगळीत। मंदिराच्या डाव्या साईडला सुंदर अशा शिवलिंग आहे, हे पाहू शकता तुम्ही। हे शिवलिंग वेगळ्याच प्रकारचे शंकराच्या महादेवाच्या पिंडीत या पाहू शकता तुम्ही। हे मंदिर आहे, बऱ्याच अंशी मंदिराच्या दगडी सटकलेल्या आहेत। हे पुरातन खात्याच्या ताब्यामध्ये मंदिर आहे मित्रांनो। खूप सुंदर असं दगडामध्ये कोरलेले खांब आहे, ते 4 खांब पाहू शकता। 2 खांब भिंतीमध्ये आणि 2 बाहेर आहेत। या आपण मंदिरामध्ये जाऊया। मंदिराची रचना सभागृह आणि गर्भगृहाची, इथे कासव आहे। आणि मित्रांनो, ही गाभाऱ्यात जाण्यापूर्वी ही चौकट आहे दगडामध्ये। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे विष्णूची शेषशाया पद्धतीची मूर्ती कोरलेली। विष्णू झोपलेल्या अवस्थेत आहे आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत। ही अंदाजे 1 मीटरची ही दगडामध्ये कोरलेली शेषशाही पद्धतीची त्यांची विष्णूची मूर्ती शिल्प आहे, सुंदर असं पाहू शकता तुम्ही। मोठी अशी शंकराची पिंड आहे, पाहू शकता तुम्ही। हे नागेश्वर महादेव मंदिर आहे। आपण आता गाभाऱ्यामध्ये आलो आतमध्ये। हे मित्रांनो, हा गाभारा तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे, वरती कोरीव काम केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। 12व्या शतकातलं मंदिर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं मंदिर आहे। आपण बाहेर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही, आपण मंदिराच्या बाहेर आलो। मंदिराच्या बाहेर आपण उत्तरेच्या साईडला आलो। हे कोनाडे पाहू शकता। पूर्वी या कोनाड्यांमध्ये देवांच्या मूर्ती असतील। खूप सुंदर असं मंदिर आहे। आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला चाललोय, या माझ्यासोबत। मित्रांनो पाहू शकता तुम्ही, मंदिर वरती कोरलेल्या या कोनाड्यामध्ये दगडामध्ये कोरलेल्या शिल्प आहेत, देवीच्या मूर्ती आहेत, वरपर्यंत पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं शिल्प आहे मित्रांनो। हे मंदिर 12व्या शतकातील चिलार वंशातील झांज राजाने बांधलेले आहे। झांज राजाने अशा पद्धतीची मंदिरं गोदावरी ते भीमा या काठावर त्यांनी 12 मुख्य नद्यांच्या उगमस्थानी 12 शिवमंदिर बांधलेले आहेत। अशाच पद्धतीचं मंदिर तुम्हाला जुन्नरमध्ये अजून एक कुकडेश्वर मंदिर पाहण्यास भेटेल। कुकडेश्वर मंदिर आहे। पुन्हा तुम्हाला नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात अमृतेश्वर मंदिर पाहण्यात भेटेल। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ते मंदिरं पाहू शकता। तर हे नागेश्वर महादेव मंदिर आहे। हे मंदिर आता शेवटच्या आपल्या घटका मोजतंय। तर माझी भारत सरकारला व पुरातन खात्याला विनंती का याचं रिनोव्हेशन करावं, याची पुनर्बांधणी करावं, जेणेकरून हा ठेवा आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखता येईल। पाहू शकता मित्रांनो, ह्या नागेश्वर मंदिराच्या बाजूलाच
एक प्राचीन लेणी आहेत ज्या तुम्ही जास्त लोकांनी कोणी पाहिल्या नसतील. चला आपण त्या लेणी पाहायला जावं. या माझ्यासोबत. मित्रांनो, ही पाहू शकता तुम्ही पाण्याची टाकी. ह्याच्यामध्ये पाणी, परंतु ते पाणी खराब पाणी, परंतु पूर्वीच्या लोकांना पिण्यासाठी पाण्याची टाकी असावी. या आता आपण लेण्यामध्ये जाऊया. मित्रांनो, ही लेणी तुम्ही पाहू शकता. आता तो विकास उभा आहे, तो खांब पाहू शकता. खूप सुंदर असा कोरीव खांब आहे, पाहू शकता तुम्ही. पहा त्याची रचना. त्याच्या बाजूचा खांब पहा, तो अर्धवट अवस्थेमध्ये. आणि एक शेवटचा जो खांब आहे तो अर्धा भिंतीमध्ये आहे, अर्धा बाहेर आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे एक खांब आहे, हा पण अर्ध भग्न झालेला खांब आहे. तर खूप सुंदर असे कोरून खांब बनवलेले आहेत आणि खूप भली मोठी ही लेणी आहे. याच्या त्या खांबांच्या मागे आतमध्ये पण खांब आहेत. 6 खांब आहे टोटल आतमध्ये पण, हे पाहू शकता तुम्ही. ह्या बाजूला एक. मित्रांनो, ह्या लेणीमध्ये, ह्या गुहे वजा लेणीमध्ये पहा, एक अशी चौकट दिसते. चौकटीवर तुम्ही एक कोरीव काम केलेलं पाहू शकता. याच्या आतमध्ये एक खोली काढलेली. आतमध्ये त्या खोलीमध्ये पाणी आहे खूप आणि खूप अंधार आहे. तर अशी आतमध्ये खोली पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी राहण्यासाठी खोली काढलेली. मित्रांनो, खूप प्रशस्त अशी लेणी. अंदाजे 30 बाय 25ची लेणी असेल, पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, हा शेवटचा जो खांब आहे तो खूप सुंदर असा पाहू शकता तुम्ही. अर्धा भिंतीमध्ये, अर्धा बाहेर. मित्रांनो, 30 बाय 25ची खोली वजा लेणी, खूप मोठी अशी लेणी पाहू शकता तुम्ही. आतमध्ये 6 खांब आहे, बाहेर 6 खांब आहे. आणि हा जो शेवटचा खांब आहे मित्रांनो, हा पाहू शकता तुम्ही. अर्धा भिंतीमध्ये, अर्धा बाहेर आहे, पण खूप सुंदर असं कोरीव काम आहे त्याच्यावर. हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हा खांब आहे, तुम्ही पाहू शकता. हा अर्धा खांब तुटलेला आहे आता, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं हे वरचं पाहू शकता. हे छन्नी हातोड्याने केलेले काम आहे, जे आजच्या आधुनिक काळातही अशक्य असं काम आहे. ह्या लेण्यांबद्दल जास्त काही माहिती नाही, की असं त्याची काही नोंद नाही, परंतु खूप सुंदर अशा लेण्या आहेत ह्या. मित्रांनो, एक गोष्ट प्रकर्षाने इथे तुम्हाला त्या नजरेत आणायची. हे जे भिंतीवर असं लिहिलं आहे ना, तर कृपा करून अशा आपल्या ऐतिहासिक ठेवायचं आहे ना, हे ठेवा आपला जपून ठेवायचा आहे. ह्याच्यावर तुमची नावं लिहून वगैरे आहे ना, काही उपयोग नाही. तर कृपया असे नावं लिहू नका. आणि हा जो जुना इतिहास आहे आपला, तो खराब करू नका. या इतिहासाचं सौंदर्य पहा, सौंदर्य खराब करू नका मित्रांनो. खूप सुंदर अशी लेणी, याच्यावर अशी नावं लिहून ते खराब करू नका. पुन्हा तुम्ही हे लेण्या पाहायला आल्यानंतर ह्या पद्धतीने इथे असा, जे तुम्ही पाण्याच्या बाटल्या आणता, कचरा आणता, प्लॅस्टिकमध्ये काही सामान आणता, त्या प्लॅस्टिक इथे टाकू नका. हे सोबत घेऊन जा, लांब कुठेतरी टाका, परंतु इथे टाकू नका. आणि असा कचरा करू नका. खूप सुंदर अशी लेणी, त्याचं सौंदर्य पहा, सौंदर्य बिघडू नका. कृपया हात जोडून विनंती. मित्रांनो, हे लेण्यांचे काही अवशेष इथे पडलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. हे काही दगडी इथे लेण्यांच्याच दगडी त्या इथे पडलेल्या आहेत. आणि इथे एक छोटीशी लेणी काढायचा प्रयत्न केला असेल, परंतु दगड चांगला न लागल्यामुळे सोडून दिला असेल. हे पहा. पुन्हा इथे नैसर्गिक पायऱ्याही त्यावेळेला केलेल्या आहेत इथे येण्यासाठी. खूप सुंदर असं आजूबाजूला निसर्ग आहे. तर नक्की मित्रांनो, कधी आलात इकडे तर या लेण्यांना, नागेश्वर मंदिर तर पाहाच, आणि परंतु या लेण्यांनाही तुम्ही भेट द्या. मित्रांनो, आपण आज नागेश्वर महादेव मंदिर पाहिलं. नागेश्वर महादेव मंदिरासोबत बाजूला असलेल्या आपण लेणी पाहिल्या. तर खूप सुंदर असं 12व्या शतकातलं मंदिर आहे. लेणी पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा नागेश्वर मंदिरचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट करून सांगू शकता.
माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.